नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं. तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये. रिसेंटलीच आपल्या चॅनलवर मी एक फॉल कलर्स इतके सुंदर इथे झाले त्याचा एक शॉर्ट टाकला होता आणि मला खूप मेसेजेस आलेत की ताई यावर एक पूर्ण ब्लॉग बघायला नक्की आवडेल. बऱ्याच जणांना लोकेशन कुठलं होतं जाणून घ्यायचं आहे. सो येस, आज मी खास फॉल कलर्स दाखवण्यासाठी हा स्पेशल ब्लॉग करते आहे तुम्हाला दाखवायला. एक पिकनिक प्लॅन केली आहे आज. मार्श क्रिक पार्क म्हणून इथे एक ठिकाण आहे जिथे आम्ही आलो आहे. तुम्हाला माझ्या बॅकड्रॉपला दिसत असेल इतके सुंदर फॉल कलर्स आलेत, अप्रतिम. जिथे बघावं तिथे कलरफुल झाडांची पानं दिसतात. खूप सुंदर असं वातावरण आहे. वन ऑफ द बेस्ट स्पॉट्स आहे हा पेन्सिल्वेनियामधला, जिथे आपण फॉल फोलिएज बघू शकतो. घराजवळच लकीली आहे त्यामुळे आम्ही तिथेच आत्ता आलो आहे. मस्त पिकनिक प्लॅन केली आहे. जेवणाचं पार्सल पण घेऊन आलो आहे. सो मस्त आधी जेवण करू. तुम्हाला आजूबाजूचे सगळे फॉल कलर्स दाखवते. सुंदर असे रंग आहेत. आजचा ब्लॉग अजिबात मिस करू नका. खूप सुंदर असा हा व्हिडिओ होणार आहे. सो येस, लेट्स स्टार्ट आवर ब्लॉग. Every single day I'm gonna make something great. That's my way. Every single day. इथे छान सोय केली आहे त्यांनी आपल्याला पिकनिकला. हे मेक्सिकन फूड आज आणलं आहे आपण. सो आपण मस्त आता खाऊया. आणि ऑलरेडी भूक लागली आहे. आणि हे फॉल कलर्स आई ग, किती सुंदर दृश्य आहे. मी थोडंसं झूम करून बघा. इथे केसडिया आणला आहे. हा अनुरागचा व्हेजी बोल आहे. छान आहे अनु. आज वेदर खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. नाही तितकं गार होतं ना मागचा आठवडा. आज छान आहे, वॉर्म आहे. आय गेस पुढचा पूर्ण आठवडा आता वेदर छान असणार आहे. पण ऑलरेडी थंडी पण सुरू झाली होती त्यामुळे आता इथे हे सगळं बंद आहे. बोट रेंटल, त्यानंतर इथे एक स्नॅक बार होता. आता हे सगळं बंद आहे. आणि मग समर सुरू झाला, स्प्रिंग सुरू झाला की हे सगळे ओपन होतील. इकडे अरे इकडे वॉक करू. किती सुंदर दिसतायत. ही पानं तुम्हाला जवळून दाखवते. सो यांची बॉर्डर अशी मस्त पिंक झाली आहे आणि आत थोडेसे ग्रीन आणि येलो आहेत ते अजून. आणि ही पानं संपूर्ण पिकली की गळून पडतील. हिवाळ्यात या झाडांवर एकही पान राहणार नाही. आणि मग पुन्हा स्प्रिंग सुरू झाला की पालवी फुटेल. इकडे अरिनची मस्ती झाली पाण्यात. अरिनची रिक्वेस्ट करतोय फोटोसाठी. अरे फोटो काढायचा. फोटो अरिन असं का? ए भारी. इथे हा लेक आहे आणि त्याच्याच किनाऱ्यावर सुंदर फॉल कलर्स इथे दिसत आहेत. अप्रतिम असा नजारा. सध्या आता गारठा वाढला होता रिसेंटलीमध्ये, त्यामुळे बोटी आता त्यांनी बंद केल्या आहेत. पण ज्यांच्या प्रायव्हेट आहेत ते घेऊन येत आहेत आणि बोटिंग वगैरे करत आहेत. वा. आणि ट्रेलवर आता आपण वॉक करूया. खूप सुंदर. हो
पाणी असं काचेसारखं चमकतंय. तिकडून जायचं का असं? हो, हा आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे आणि बरेच जण आलेत आज पिकनिक करता. बरेच जण इथे पॅडलिंग करतायत, पिकनिक चालली आहे, फिशिंग करतायत. सगळे फॉल कलर्स बघायला आले तिथे. सडा पडलाय. सगळे फोटो काढतायत इथे. सगळे फोटो काढतायत त्या झाडाखाली. खाली असा सडा पडलाय छान पानांचा. हॅलो. Yes, खूप छान आहे. या संपूर्ण पार्कला असे छोटे छोटे मस्त हिडन स्पॉट्स आहेत हा. जिथे आपण छान फोटोज घेऊ शकतो. हा हा, वॉक करतच राहावा असं वाटतंय. असं एखाद्या स्टुडिओतून वॉक करतोय असं वाटतं. इतकं सुंदर नजारा. पानांचा आवाज. येस, सो असे इतके सुंदर इथे फॉल कलर्स दिसतात आहे आणि ह्या वीकला पीकवर आहेत कलर्स. खूप सुंदर वातावरण आहे पिकनिक प्लॅन करायला फॅमिलीसोबत. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला, आजचे हे फॉल कलर्स बघून तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. संध्याकाळच्या वेळी दिसणारा व्ह्यू खूप सुंदर दृश्य दिसतंय. सनसेट झालाय नुकताच आणि आता लोक जाण्याच्या तयारीला आहेत. इकडे आई वॉक करतायत. मस्त व्ह्यू आहे. आहा, हो कर टाक. बॉलिंग करू बॉल. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला, आजचे हे फॉल कलर्स बघून तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.